तर आज ना मी तुमच्यासोबत थोडंसं वेगळं काहीतरी शेअर करणार आहे. चटक-मटक पदार्थ तर मी सारखे शेअर करतच राहते, पण म्हटलं चला आज थोडंसं वेगळं काहीतरी. मग मी ते मैद्याचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं, अर्धा पळी तेल टाकलं आणि ते चांगलं असं मळून घेतलं. मळल्यानंतर परत त्याच्यावरती तेल टाकलं आणि मस्त मऊ लुसलुशीत गोळा होईपर्यंत त्याला मळून घ्यायचं आणि 15 मिनिटांना झाकून ठेवायचं. मग गॅसवरती पॅन ठेवला आणि म्हटलं चला आपण रोट्या बनवूया. मी या मैद्याच्या रोट्याच बनवणार होते. म्हटलं चला तुमच्यासोबत ना रोट्याची रेसिपी शेअर करूया. तर मस्त इथे गोळा बनवून घेतला. तर नॉर्मल आपण चपाती लाटतो ना तशा प्रकारे लाटून घ्यायचा आणि वरची साईड जी आहे ना त्याला भरपूर असं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे ती रोटी ना पॅनला चिकटेल. आणि पाण्यावाली साईड पॅनवर टाकायची आणि रोटी चिटकली ना की लगेच पॅन उलटा करून ना गॅसच्या आगवरती ना म्हणजे ही रोटी भाजून घ्यायची. म्हणजे भट्टीमध्ये आपण कसं भाजतो तशा प्रकारे. आपल्याकडे भट्टी वगैरे काय नाहीये त्याच्यामुळे हा जुगाड. तर सेम भट्टी सारखंच लागतं, काहीच फरक नाही. थोडीशी माझ्याकडून करपली होती पण ठीक आहे, याला बटर ऑइल वगैरे काय लावायचं नसतं. मग तशाच प्रकारे दुसरी रोटी लाटून घेतली आणि ती पण पॅन वरती चिकटवून घेतली आणि मग उलटी करून ना त्याला पण भाजून घेतली. पण आता त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे, तर या रोटीला ना मी बटर लावणार आहे. दोन्ही साईडने याला बटर भरपूर असं लावून घ्यायचं आणि ही बटरवाली रोटी एक नंबर लागती. त्याच्यामुळे ना मला बटरवाली रोटीच आवडती. म्हणजे याला ना बटर नान रोटी म्हणतात आणि विदाऊट बटर ऑइल वाली जी रोटी आहे ना त्याला म्हणतात तंदूर रोटी. तर अशा प्रकारे दोन्ही रोट्या बनवल्या होत्या. पण या रोट्या म्हटलं ना की खूप नवल वाटायचं, कारण हॉटेलमधून आणायचे ना त्याच्यामुळे. मग या चिकनच्या भाजी सोबत, पनीरच्या भाजी सोबत, मटनच्या भाजी सोबत या रोट्या आपण खाऊ शकतो. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. तर चला बाय.